पेन नगर परिषदेच्या शरद पवार भवन येथे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिना अखेरीस होऊ घातलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्सचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धामागची भूमिका, त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला होणारा फायदा, संघ मालकांची भूमिका, रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पेन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे. पायाभूत सुविधांचा अजून विकास करण्यासाठी MCA कटिबद्ध असून रायगड क्रिकेट संघटनेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे MCAचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, पेन नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, अपेक्स काउन्सिल सदस्य राजू काने, सुशील शेवाळे, अजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, सचिव नाईक, सचिव प्रदीप नाईक, रायगड रॉयल्स संघमालक अलिशा बाहेती, रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे, रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी 409 पुरुष खेळाडू आणि 249 महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघ मालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघांसाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात MPL मध्ये 6 संघ आणि WMPL मध्ये 4 संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा येत्या मे व जून 2025 मध्ये MCA गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम पुणे येथे खेळवण्यात येणार आहे. तसंच रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. प्रेसला थोडीशी उशीर झाला, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. ग्राउंडवर गेल्यामुळे तिथं मुलांशी चर्चा करण्यामध्ये त्याला जास्तच वेळ गेला. आपण सर्वजण समजून घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेटसाठी काय करतं हे एक सांगायचं होतं व त्याच्याच बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून BCCIच्या परवानगीने आपण देशातली सगळ्यात मोठी रिजनल क्रिकेट लीग हे गेले 2 वर्ष घेत आहोत. त्याचं 3रं सत्र हे या महिन्याच्या अखेरीस 31 तारखेला सुरू होत आहे व त्याच्याच बरोबर पहिल्यांदा या देशामध्ये रिजनल लेवलला म्हणजे राज्य पातळीवर महिलांची क्रिकेट लीग सुद्धा तिथं आपण सुरू करत आहोत. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून इथं उपस्थित असणारे आमचे MCAचे सर्व अपेक्स बॉडी मेंबर्स, ज्याच्यामध्ये संतोषजी बोबडे, राजूभाऊ काने, तसंच सुशीलजी शेवाळे, अजयजी देशमुख, CEO अजिंक्यजी जोशी, त्याच्याच बरोबर आवर्जून वेळात वेळ काढून इथं आलेले अनिकेतजी तटकरे, सुनीलजी गुसारा, प्रीतमताई पाटील आणि सगळ्यात महत्वाचं या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मदतीने आणि माध्यमातून इथं असणाऱ्या युवांना, खेळाडूंना उत्कृष्ट असं क्रिकेटची संधी कशी आपल्याला देता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे या डिस्ट्रिक्टचे क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्धजी पाटील, त्यांना भक्कमपणे क्रिकेटसाठी साथ देणारे प्रदीपजी नाईक आणि कुठलीही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला घ्यायची असेल, क्रिकेटला वरच्या लेवलला आपल्याला घेऊन जायचं असेल
तर आपल्याला आर्थिक मदत ही लागत असते. असोसिएशन तर ती मदत करतेच, पण असोसिएशन बरोबर काही अशा काही कंपन्या असतात ज्यांच्याकडे पैसा असतो. अनेक लोकांकडे पैसा असला तरी खेळासाठी युवांसाठी काहीतरी करण्याचे विचार लागतात, दानत लागते. आणि खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून MPL ची एक टीम ज्यांनी घेतली आणि जोडीला महिला खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजून एक महिलांची टीम ज्यांनी घेतली, अशा रॉयल रायगड याच्या अध्यक्षा अलिशाताई बाहेती इथं उपस्थित आहेत. परागजी मोरे इथं उपस्थित आहेत. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो की त्यांनी होतकरू मुलांवर विश्वास ठेवला आणि रायगड जिल्ह्याची टीम मुलांची आणि मुलींची त्यांनी तिथं फ्रँचायझी आणि त्या टीमचं पालकत्व घेतलं. त्यासाठी मी मनापासून त्यांचे इथं आभार व्यक्त करतो. आणि या जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. 26 मे रोजी WMPL म्हणजे महिलांची लीग क्रिकेटची आपण सुरू करत आहोत. अनेक खेळाडू ज्यांनी इंडियाला रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, वंदना मॅडम पासून सर्व मोठे खेळाडू हे त्या लीग मध्ये खेळणार आहेत. ती लीग 26 पासून 4 जून पर्यंत चालू राहील आणि मुलांची जी MPL आहे ती 31 मे रोजी सुरू होईल आणि त्याची फायनल ही 22 जूनच्या आसपास त्या ठिकाणी तिथं होणार आहे. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व मुलं आणि मुली खेळाडू आहेत त्यांना आपण संधी दिली होती. सगळ्यांचीच नावं, बऱ्याच असोसिएशन मध्ये ठराविक निवडक मुला मुलींची नावं त्या पूल मध्ये टाकली जातात, पण आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला जे मुलं चांगली खेळलेली आहेत, मुली चांगल्या खेळलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं नाव आपण त्या प्लेयरच्या पूल मध्ये टाकायचं आणि मग असे जे फ्रँचायझी ओनर असतात ते सर्वांचाच अभ्यास करून त्यांच्या जे कोणी मार्गदर्शन करणारे मान्यवर असतात, ते खेळाडू असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या खेळाडूंना ते घेतात. त्यामुळे आपण ऑप्शन हे मुलांचं आणि मुलींचं घेतलेलं आहे. जबरदस्त प्रतिसाद हा आपल्याला त्या ऑप्शनला मिळालेला आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने ऑप्शन आपण आता केलेलं आहे आणि याच्या पुढे आता फक्त काय करायचंय तर आपल्याला मॅचेस तिथं सुरू करायच्या आहेत. आणि त्या मॅचेस सुरू करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीने रायगड जसे की एक टीम आहे, रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत रायगड टीम बद्दलची माहिती पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होती. म्हणून प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत. कारण का कुठलीही टीम त्याला फ्रँचायझी देणं ही सोपी गोष्ट नसते. कारण का त्या मुलांच्या जडणघडणीमध्ये म्हणजे खेळाची जी स्टाईल आहे त्यासाठी कोचेस घ्यावा लागतात, त्याला सपोर्ट स्टाफ घ्यावा लागतो. ते हे सगळे खेळाडू जेव्हा एकदा मॅचेसच्या आधी सेंट्रल लेवलला येतात त्याचा खर्च असतो, त्याची जी इन्व्हेस्टमेंट असते ती सुद्धा फ्रँचायझी ओनरला तिथे करावी लागते. त्यांना मानधन जे काही थोड्या प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं ते त्यांनाच द्यावं लागतं. त्याच्याच बरोबर त्यांची आरोग्याची काळजी जबाबदारी त्यांना घ्यावी लागते. आणि मॅचेस जेव्हा चालू असतात तेव्हा चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. म्हणजे शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवीसह प्रदीप मोकल, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.